हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओला कंटिन्यू करून आज आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जी आपण प्रॉपर्टी डिस्कस करत आहोत की अंडर द हेडलाईन ऑफ रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल, त्यामध्ये तिसरी प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे यामध्ये डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशन कशाला म्हणायचं या शब्दाचा अर्थ पहिले लक्षात घेऊ आपण. डी शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी होतो रिमूव्हल ऑफ. यामध्ये डी शब्दाचा अर्थ होतो रिमूव्हल ऑफ. आणि हायड्रेशन, हायड्रेशन म्हणजे वॉटर, हायड्रेशन म्हणजे H2O. म्हणजे या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर याचा अर्थ होतो की रिमूव्हल ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ वॉटर H2O हा जर रिमूव्ह केला अल्कोहोलमधला तर यामध्ये तुम्हाला फॉर्मेशन ऑफ, तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो त्या प्रोडक्टचं नाव आहे त्या ठिकाणी अल्कीन. तर अशा प्रकारची रिॲक्शन आपल्याला इथे त्यामध्ये पाहायची आहे. डिहायड्रेशन, डी म्हणजे रिमूव्हल ऑफ, त्यातला हायड्रेशन वॉटर म्हणजे वॉटर हा रिमूव्ह होतो, अल्कोहोलमधला वॉटर हा रिमूव्ह होतो. तर ही रिॲक्शन जी असेल त्याला म्हणायचं डिहायड्रेशन. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. पहा, CH3 CH2OH, CH3 CH2OH आणि याची रिॲक्शन होते कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कशासोबत रिॲक्शन होते? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत रिॲक्शन होते. आता यामध्ये काय होतं लक्षात घ्या. आता OHच्या कार्बनवर प्रेझेंट आहे आणि त्या कार्बनचा जो नेक्स्ट म्हणजे त्या कार्बनचा नेबरिंग कार्बन ॲटम, नेबरिंग म्हणजे त्याच्या शेजारचा लागून असलेला कार्बन, तर या कार्बनवरचा हायड्रोजन, याला मी असं लिहिते, यस CH3 CH2OH आहे, पण याला लिहित असताना याचं नेम आहे इथेनॉल. याला इथेनॉल असं म्हणतात, अल्कोहोल जो म्हणतो आपण त्याला. मग आता यामध्ये काय होतं लक्षात घ्या. OHच्या कार्बनवर प्रेझेंट आहे, त्या कार्बनच्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन हा त्या ठिकाणी रिमूव्ह होतो. कशाच्या फॉर्ममध्ये? यस, वॉटरच्या फॉर्ममध्ये. म्हणजे पहा, हा H2O रिमूव्ह झाला, पण ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर नसेल तर या ठिकाणी ती रिॲक्शन प्रोसीड होणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे यामध्ये या दोन नेबरिंग कार्बनवरचे ॲटम्स ग्रुप त्या ठिकाणी रिमूव्ह होतात. म्हणजे या कार्बनवरचा OH आणि त्याच्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन, H विथ OH, याला आपण वॉटर म्हणू. तर हा वॉटर त्यामध्ये रिमूव्ह होतो. आणि मग रिमूव्ह जर होत असेल तर ह्या दोन कार्बनवरचे ॲटम जेव्हा रिमूव्ह होणार तेव्हा या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड हा त्या ठिकाणी फॉर्म होतो. म्हणजे तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 हा त्या ठिकाणी काय मिळेल? तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. आणि प्लस काय रिमूव्ह झालं? H2 विथ OH, वॉटर, H विथ OH, वॉटर. म्हणजे अशा प्रकारे या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म का झालाय? कारण या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन त्या ठिकाणी झाली आहे. आणि इथे जो तुम्हाला प्रोडक्ट मिळेल हा आहे इथिन. हा जो प्रोडक्ट आहे त्याला म्हणायचं आहे इथिन. म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा काय रोल प्ले करतो, याचं काम काय आहे? तो मात्र डिहायड्रेशन करण्यासाठी हा इथे उपयोगात आणला जातो. याला आपण डिहायड्रेटिंग एजंट असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा रिॲक्शनला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणायचं आहे. आणि जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा तुम्हाला जो प्रोडक्ट मिळेल अल्कोहोलचं कन्व्हर्शन हे अल्कीनमध्ये होतं. इथे कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल. मग आता यामध्ये अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 CH CH2OH. पहा, आणि इन प्रेझेन्स ऑफ किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग आता इथं काय होतं? वरच्या रिॲक्शन प्रमाणे हा प्रोपेन 1 ऑल आहे. म्हणजे इथं CH3 CH2 CH2OH एक नंबरच्या कार्बनवर OH ग्रुप आहे, म्हणजे हा प्रोपेन 1 ऑल झाला.
आता याच्यासोबत रिॲक्शन होते तेव्हा इथं परत वरच्याप्रमाणे काय होणार, डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन होत असताना OH च्या कार्बनवर प्रेझेंट आहे, त्याच्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम OH सोबत वॉटरच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी बाहेर पडतो. म्हणजे काय होणार, ज्या दोन कार्बनवरचे ॲटम्स एलिमिनेट होतात त्या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. हा H2O बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये मिळेल. आणि हा 1 2 3 म्हणजे लक्षात घ्या, या दोन कार्बनवरचे ॲटम्स एलिमिनेट झाले म्हणून या दोन कार्बनमध्ये इथं डबल बॉन्ड फॉर्म होतो. आणि हा आहे प्रोपीन. याला प्रोपीन असं त्या ठिकाणी म्हणता येईल. तशा प्रकारे या रिॲक्शनला डिहायड्रेशन असं म्हणायचं आहे. मग आता आपण ही जी रिॲक्शन पाहिली आहे त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे. त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम पाहायचं आहे. मेकॅनिझम कशाला म्हणतो आपण, मेकॅनिझम म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये कसं होतं याचं स्टेप वाईज डिस्ट्रीब्युशन, ज्याला आपण मेकॅनिझम म्हणूया. की हे मेकॅनिझम यामध्ये 3 स्टेप्समध्ये होतं. त्यामध्ये स्टेप फर्स्ट, आता स्टेप फर्स्टला नेम दिलंय प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं आपल्याला प्रोटोनेशन करायचं आहे. आपण मेकॅनिझम पाहणार आहोत या रिॲक्शनचं. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम्स आहेत. ठीक आहे, मग आता पहा C. आता या ठिकाणी 2 कार्बन ॲटम्स लिहिते मी, C. ठीक आहे, आणि ज्यामध्ये हा हायड्रोजन ॲटम म्हणजे इथे हायड्रोजन आणि या कार्बनवरती OH घेतलं, जनरल घेतलं यामध्ये मी. ठीक आहे, CH3 CH2 OH. ठीक आहे, म्हणजे इथे हा CH3 आणि हा CH2 OH असेल. आता याचं प्रोटोनेशन करायचं, याला फक्त मी स्प्लिट केलंय, लक्षात घ्या. CH3 CH2 OH आहे, फक्त या ठिकाणी कार्बनवरचे हायड्रोजन ॲटम्स मी इंडिव्हिज्युअल सेपरेट लिहिले. ठीक आहे, मग आता याची रिॲक्शन, आता इथं प्रोटोनेशन म्हणजे की त्याची रिॲक्शन इथे आपल्याला ॲसिड सोबत, पण हा ॲसिड इथं आपण लिहिला, पण इथे लिहित असताना फक्त त्या ॲसिडला रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त मी या ठिकाणी H प्लस लिहिते. म्हणजे हा H प्लस लिहिला म्हणजे हा त्याचं प्रोटोनेशन आपल्याला करायचं आहे. तर ही रिॲक्शन म्हणजे ही स्टेप असेल की या स्टेपमध्ये दिस इज द फास्ट स्टेप. याला आपण फास्ट स्टेप असं त्या ठिकाणी म्हणूया. दिस इज द फास्ट स्टेप. मग आता प्रोटोनेशन होतं तेव्हा काय होतं की इथं हा जो OH आहे त्या ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. तर हा जो प्रोटॉन आहे, हा प्रोटॉन तो त्या ठिकाणी काय करतो, ॲक्सेप्ट करतो. मग प्रोटॉन जर ॲक्सेप्ट केला त्या ठिकाणी काय होईल, फॉर्मेशन ऑफ वॉट, हा कार्बन CH3 ॲज इट इज, CH ॲज इट इज. आता फक्त काय होईल, या OH वर हा हायड्रोजन ॲटम ॲड होणार. म्हणजे प्रोटोनेशन होतं, अल्कोहोलचं प्रोटोनेशन होतं, म्हणजे OH वरती हा H प्लस ॲड होणार. मग ॲड जर झाला त्या ठिकाणी काय होणार, OH2, हायड्रोजन ॲटम वाढला म्हणजे OH2 झाला. पण इथे ऑक्सिजन कॅरीज, नाव दिस ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. इथं या ठिकाणी ऑक्सिजनवरती मात्र पॉझिटिव्ह चार्ज येतो. किंवा आपण या ठिकाणी याला लिहित असताना असंही लिहू शकतो की H आणि H, म्हणजे एक हायड्रोजन तर होताच, पण एक हायड्रोजन परत त्या ठिकाणी ॲड झाला आणि हा ऑक्सिजन कसा बनलाय, पॉझिटिव्हली चार्ज बनला. याला म्हणायचं आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे OH च्या कार्बनवर प्रेझेंट आहे, तर त्या OH वरती हा H प्लस ॲड झाला. H प्लस म्हणजे काय, इथं तो ॲसिड रिप्रेझेंट करतो. ॲसिडला H प्लस आपण लिहिता येईल. दिस इज द फर्स्ट स्टेप. त्यानंतर स्टेप सेकंड, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता पहा कार्बोकॅटायन, परत 11वी मध्ये
आपण ज्या इंटरमिजिएट स्पेसिस सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये कार्बो कॅटायन, कार्बो शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी कार्बन होतो आणि कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, याला म्हणायचंय कार्बो कॅटायन. ही कार्बो कॅटायन स्पेसिस त्या ठिकाणी तयार होते. तर पहा सेकंड स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये हा जो आपल्याला मिळाला त्याला आपण लिहूया HCH आणि यावरती OH हा ऑक्सिजन पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग आता यामध्ये दिस इज द फास्ट स्टेप, म्हणजे ही स्लो स्टेप होते. मग आता काय होतं या दरम्यान, ड्युरिंग दिस व्हॉट हॅपन. मग आता इथे बॉन्ड ब्रेक होतो कार्बन आणि ऑक्सिजन मधला, हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो. आता लक्षात घ्या, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा O आणि 2 हायड्रोजन, म्हणजे काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, H2O निघून गेला. मग आता निघून जेव्हा जाणार तेव्हा या कार्बनवरचा हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यामुळे त्या कार्बनवर चार्ज तयार होणार, तो पॉझिटिव्ह असेल. म्हणजे इथं तयार काय होईल तुमचं, CH3 ॲज इट इज, हा CH आणि या कार्बनवर चार्ज येणार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. त्याच्यावर चार्ज कोणता येतो, पॉझिटिव्ह येतो. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज जी स्पेसिस असेल याला म्हणायचं आहे कार्बो कॅटायन. याला म्हणणार तुम्ही कार्बो कॅटायन. अशा प्रकारे ही तयार होते. आणि इथं -H2O म्हणजे हा वॉटर इथं त्या ठिकाणी रिमूव्ह होणार. ही त्या ठिकाणी सेकंड स्टेप असेल. त्यानंतर स्टेप थर्ड मध्ये याला डिप्रोटोनेशन म्हणू आपण, डिप्रोटोनेशन, किंवा याला फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, डिप्रोटोनेशन किंवा यालाच आपण म्हणूयात फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, ही असेल स्टेप थर्ड. मग आता सेकंड स्टेपमध्ये जो आपल्याला मिळाला, यस, CH सिंगल बॉन्ड CH आणि ह्या कार्बनवर चार्ज आहे पॉझिटिव्ह. इथे फोकस करा. सेकंड स्टेपमध्ये ही जो कार्बो कॅटायन मिळाला तो घेतलाय आपण ॲज इट इज. आता इथं या ठिकाणी डिप्रोटोनेशन होतं. आता परत पहा, प्रोटोनेशन म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये याचं प्रोटोनेशन केलं तेव्हा H+ हा त्या ठिकाणी ॲड झाला OH वर. आता डिप्रोटोनेशन म्हणजे डी शब्दाचा अर्थ होतो प्रोटॉन, म्हणजे H हा रिमूव्ह होणार. डी शब्दाचा अर्थ होतो रिमूव्ह, म्हणजे प्रोटॉन हा रिमूव्ह होतो असं या ठिकाणी म्हणायचं. मग आता कसं प्रोटॉन रिमूव्ह होणार, कुठला बॉन्ड ब्रेक होतो, इथं कार्बन हायड्रोजन. आता यामध्ये हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो कोणाकडे, या कार्बनकडे. म्हणजे हा हायड्रोजन ॲटम हा लेस होणार, या ठिकाणी कमी होणार. मग यामध्ये दिस इज द स्लो वन. इथे ही मात्र परत फास्ट स्टेप असेल. पहिली फास्ट स्टेप, दुसरी स्लो आणि तिसरी परत फास्ट. आणि यामध्ये काय होतं, हा H+ मायनस कमी होतो. जसं याच्यामध्ये वॉटर कमी झाला तसं इथे मात्र हा H त्या ठिकाणी कमी होतो. पण हा बॉन्ड कुठे ब्रेक झाला, कार्बनकडे, म्हणून कार्बनकडे ॲरो दाखवला, म्हणून ती कार्बन काय होईल, पॉझिटिव्हली चार्ज, सॉरी निगेटिव्हली चार्ज. HCH. मग आता हा H निघून गेल्यामुळे आणि हा बॉन्ड कार्बनकडे ब्रेक झाल्यामुळे या कार्बनवर चार्ज येतो कोणता, निगेटिव्ह. त्याच्या शेजारच्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. मग आता यालाच आपण काय लिहू शकतो, दिस कॅन बी रिटन ॲज, म्हणजे याला आपण काय लिहिता येतं पहा, यस, इक्विव्हॅलंट. जर मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस जर कॅन्सल केले तर या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि त्याला लिहिता येईल CH डबल बॉन्ड CHH, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2.
तर हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. म्हणजे या स्टेप यालाच आपण असं लिहू शकतो, म्हणून इक्विव्हॅलंट लिहिलं आहे मी इथे. इथं हा ॲरो सिंगल हेडेड आहे, इथं हा ॲरो डबल हेडेड आहे. इथं रिॲक्शन ही स्लो स्टेपमध्ये होते, इथं ही रिॲक्शन फास्ट स्टेपमध्ये होते. तर अशा प्रकारे रिॲक्टंटपासून प्रोडक्ट जो तुम्हाला मिळालेला आहे याचं स्टेप वाईज डिस्ट्रीब्युशन, म्हणजे याला आपण मेकॅनिझम असं म्हणूयात. तर ह्या 3 स्टेपमध्ये या ठिकाणी रिॲक्शन होते. पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलचं प्रोटोनेशन करायचं, H+ त्यामध्ये ॲड केला. दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन म्हणजे ही स्पेसिस त्या ठिकाणी तयार होते की ज्याच्यामध्ये वॉटर हा रिमूव्ह होतो. या स्टेपमध्ये वॉटर रिमूव्ह झाला, आपल्याला बाय प्रोडक्ट मिळाला, तो हा सेकंड स्टेपमध्ये वॉटर हा रिमूव्ह होतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये हा परत H+ आपण रिमूव्ह होतो. म्हणजे पहा, पहिल्या स्टेपमध्ये H+ ॲड केला आणि शेवटच्या स्टेपमध्ये H+ आपण रिमूव्ह केला. म्हणजे हा ॲसिड हा प्ले काय करतो की डिहायड्रेशन करण्याचं काम करतो. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये स्टेपमध्ये ॲड झाला आणि शेवटच्या स्टेपमध्ये तो जसा ससा त्या ठिकाणी बाहेर पडतो. तर अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चं काम काय आहे, ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. तर अशा प्रकारे या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये लिहिता येतं. तर हे मेकॅनिझम जे आहे ते तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जातं. आता यामध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल कधी कधी विचारतात, व्हॉट इज द डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन विचारल्यानंतर तुम्हाला त्याची डेफिनेशन त्या ठिकाणी लिहिता येते. काय लिहिणार तुम्ही, आता आपण जे एक्झाम्पल पाहिलं त्याचं मेकॅनिझम पाहिलं, तर त्यामध्ये वर्ड्समध्ये त्याला लिहिता येतं की व्हेन द अल्कोहोल ट्रीटेड विथ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला किंवा फॉस्फोरिक ॲसिड घेतला किंवा ॲल्युमिना घेतला टू फॉर्म alkene and water, such a reaction is called as the dehydration. डिहायड्रेशन म्हणजे काय असतं की अल्कोहोलपासून आपल्याला अल्किन मिळतो, पण ते कशाच्या साहाय्याने, विथ द हेल्प ऑफ व्हॉट, काय काय घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, फॉस्फोरिक ॲसिड किंवा ॲल्युमिना. मग आता यामध्ये तर सच अ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द डिहायड्रेशन. म्हणजे याच्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड असेल किंवा H2SO4 असेल किंवा ॲल्युमिना असेल, हे सर्व त्या ठिकाणी काय प्ले करतात, रोल काय त्यांचा, की इट इज अ डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेशन करण्यासाठी त्यांचं काम आहे. मग आता यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं आहे आपण, परत सेम वन, फक्त इथं आता काय घेतलं आहे, ॲल्युमिना. ॲल्युमिना म्हणजे Al2O3 च्या प्रेझेन्समध्ये H2SO4च्या ऐवजी आपण Al2O3 घेतलं. तर Al2O3 जरी घेतलं तरी डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशन म्हणजे OH ज्या कार्बनवर आहे तर त्याच्या नेक्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम हा त्या ठिकाणी इलिमिनेट होतो. म्हणजे हा इथे वॉटर मॉलिक्यूल हा अशा प्रकारे त्यातला निघून जाईल आणि या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे प्रोडक्ट परत तुम्हाला सेम मिळेल, CH2 डबल बॉन्ड CH2 आणि प्लस H2O. तर इथे फक्त आपण काय बदललाय, तो डिहायड्रेटिंग एजंट चेंज केला. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या ऐवजी आपण Al2O3 म्हणजेच ॲल्युमिना आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नोट विचारली जाते किंवा मेकॅनिझम विचारलं जातं. मग आता त्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात की हा ब्युटेन टू ऑल आहे. तर हा ब्युटेन टू ऑल म्हणजे CH3CHOH CH2CH3. आता या ठिकाणी आपण जे आता मेकॅनिझम पाहिलंय, मेकॅनिझममध्ये आपण काय सांगितलं, OH ज्या कार्बनवर प्रेझेंट आहे त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणू आणि त्याचा जो नेबरिंग कार्बन आहे, याचा नेबरिंग कार्बन हा बीटा, याचा नेबरिंग हा पण कार्बन आहे म्हणून बीटा. म्हणजे अल्फा कार्बनवरचा हा OH ग्रुप आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम हा रिमूव्ह होतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, कारण ह्या दोन्हीही कार्बन ॲटम हे या CH ज्या OHच्या वर प्रेझेंट आहे या कार्बनचे नेबरिंग कार्बन ॲटम्स आहेत, म्हणून तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळेल. आता पहिल्या पॉसिबल प्रोडक्टमध्ये सपोज या CH2OH याच्यावरचा म्हणजे हा जर H2O हा जर रिमूव्ह झाला तर आपण काय सांगितलं, ज्या 2 कार्बनवरचे ॲटम्स इलिमिनेट होणार त्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे 2 इथं डबल बॉन्ड कशात फॉर्म होणार, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 CH3. हा तुम्हाला एक प्रोडक्ट मिळणार. म्हणजे इथं काय केलं आपण, या कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम याच्यासोबत इलिमिनेट केला.
आता सेकंड पॉसिबिलिटी काय आहे? सेकंड पॉसिबिलिटीमध्ये हा सुद्धा बीटा कार्बन आहे, म्हणजे या कार्बनचा हा सुद्धा नेबरिंग कार्बन आहे. म्हणजे सेकंड याच्यामध्ये सपोज आपण काय केलं, हा OH या H सोबत जर रिमूव्ह केला तर काय होणार, डबल बॉन्ड कोणत्या दोन कार्बनमध्ये होतो, या दोन कार्बनमध्ये. म्हणजे प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल हा CH3, हा हायड्रोजन जशास तसा असेल, सिंगल बॉन्ड CH, त्यानंतर डबल बॉन्ड CH, या दोन कार्बनवरचा हे ॲटम्स एलिमिनेट झाले म्हणून डबल बॉन्ड या दोन कार्बनमध्ये असेल, सिंगल बॉन्ड CH3 जशास तसा. म्हणजे याला नेम देता येतं, हा ब्यूट 1ENE आहे आणि हा ब्यूट 2ENE आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दोन पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. पण अकॉर्डिंग टू द सेट झेप, काय नाव सांगितलंय, यस, सेट झेप रूल. पण हा जो सेट झेप आहे त्या सेट झेप रूलनुसार तुम्हाला कोणता मेजर कोणता मायनर प्रोडक्ट आहे. तर हा ब्यूट 2EN हा मेजर प्रोडक्ट असेल, तर हा जो ब्यूट 1EN आहे तो मात्र मायनर प्रोडक्ट आहे. हा सेट झेप रूल परत आठवा, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण हा शिकलो होतो, तिथेसुद्धा ते सेम यूज करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू सेट झेप रूलनुसार पॉसिबल प्रोडक्ट तुम्हाला दोन मिळतात, परंतु अकॉर्डिंग टू सेट झेपनुसार मात्र मेजर प्रोडक्ट हा ब्यूट 2EN असेल आणि मायनर हा त्या ठिकाणी ब्यूट 1EN असेल. तर अशा प्रकारे दिस इज द अबाउट द व्हॉट, याला म्हणतो डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल.